बाभुळगाव तालुक्यातील बेंबळा नदीपात्रातील नांदेसावंगी गावाजवळ असलेल्या भैयापूर नागरगाव रेती घाट रेती तस्करांनी अक्षरशः पोखरून काढला आहे। नदीपात्रात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे करून त्यात मौल्यवान रेतीसाठा उपसा करून त्याची अवैध वाहतूक सर्रासपणे केली जात आहे। नदीपात्रातून रेती भरलेले अनेक ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी असलेल्या पांदनवरून जात असल्याने उडणाऱ्या धुळीमुळे शेती पिकाचे नुकसान होत आहे। त्याचप्रमाणे ही अवैध वाहतूक गावातून होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। तालुक्यातील रेती घाटावरून सर्रासपणे होत असलेली अवैध रेती वाहतूक पाहता या रेती तस्करांना कुणाचे भय उरले नसल्याचे दिसून येते। अगदी दिवसाढवळ्या विना क्रमांकाचे ट्रॅक्टर ट्रॉलीच्या आधारे रेतीची खुलेआम वाहतूक केली जाते। या रस्त्यावर अनेक ठिकाणी रेतीचे ढीग पाहाव्यास मिळतात। शेतीच्या कामासाठी घेण्यात आलेले नवनवे ट्रॅक्टर अनेकांनी अवैध रेती वाहतुकीच्या कामी लावलेले आहेत। विना क्रमांकाचे ट्रॅक्टर असल्याने अपघात झाल्यास किंवा प्रशासनाने पाठलाग केल्यास रेती तस्करांना पळून जाण्यात त्याचा उपयोग होत असल्याचे दिसते। आजही भर दिवसा सर्रासपणे रेतीचा उपसा करून त्याची वाहतूक केली जात आहे। तालुक्यातील नांदेसावंगी येथील बेंबळा नदीपात्रात असलेल्या भैयापूर रेती घाटावर दररोज 20 ते 25 ट्रॅक्टर रांगेने उभे असल्याचे पाहाव्यास मिळतात। या ठिकाणी बाभुळगाव परिसरातील अनेक रेती चोरटे सक्रिय झालेले आढळून आले आहेत।